नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0चा विस्तार करून याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. या मिशन मोडवरील या योजनेतून 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून 9,000 मेगावॅट अधिक उर्वरित 7,000 मेगावॅट असे एकूण मिळून 16,000 मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास मान्यता आज मंत्रिमंडळात देण्यात आलेली आहे. यामुळे राज्यभरातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य पैसे सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यात वीज उपकेंद्राची देखभाल व सुरक्षा, प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व रिव्हॉल्व्हिंग फंड या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन 2024-25 ते 2028 ते 2029 या कालावधीसाठी 2,891 कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी सन 2024 आणि 25 या वर्षाच्या 702 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीकरिता राज्य सरकार आर्थिक सहाय्य निधी 30% देण्यास व त्यासाठी सन 2024 आणि 25 ते सन 2026 ते 2027 या कालावधीसाठी एकूण 10,041 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या अंतर्गत सन 2025 आणि 26 साठी 6,279 कोटी व सन 2026 आणि 27 साठी 3,762 कोटी इतका निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवलेले असून राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. याकरिता 14,761 कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून वर्षाला हे पैसे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणाचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार आहे. यातून आगामी काळातील कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी शेतीसाठी आणि औद्योगिकरण मशिनरी क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. तर हा GR निघालेला आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.